नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये मी संपादक मालक डॉक्टर शैलेश गुजर. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन. 1994 पासून डिजिटल सेवेत असलेलं एकमेव देशातलं वार्तापत्र पुणे वृत्तदर्शन. प्रेक्षको, शशिकांत सुतार हे बाळासाहेब ठाकरेंचे, उद्धव ठाकरे यांचे किंवा एकंदरीतच शिवसेनेतलं मोठं प्रस्तुत. परंतु काही वर्षांपूर्वी ते मंत्री असताना एका प्रकरणामध्ये त्यांचं नाव आलं आणि त्यांनी राजकीय संन्यास जवळजवळ घेतला. त्यांचा मुलगा पृथ्वीराज हा त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत काम करत होता आणि ते 2 वेळा नगरसेवक म्हणूनही निवडून आले. परंतु हिंदुत्वाचा प्रश्न उपस्थित झाला आणि शिवसेनेचे आत्ताचे नेतृत्व असलेलं उद्धव ठाकरे हे हिंदुत्ववादाकडे कमी आहेत आणि म्हणूनच नरेंद्र मोदींच्या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय आम्ही घेतला, अशी ठाम प्रतिक्रिया सुतार यांनी दिली आणि त्याप्रमाणे त्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. पण नेमका निवडणुकीच्याच तोंडावरती हा का प्रवेश घेतला हे आपण जाणून घेऊयात पृथ्वीराज शशिकांत सुतार यांच्याकडून. जय श्रीराम. जय छत्रपती श्री शिवाजी महाराज. आज भाजप कार्यालयामध्ये माझा प्रवेश होत असताना व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे मोठे बंधू आणि पुण्यनगरीचे खासदार, केंद्रीय मंत्री आणि मुरलीधरजी मोहोळ, राज्यसभेच्या खासदार वेदाताई कुलकर्णी, ड्रायव्हर काही सांगू शकत नाही, त्यामुळे हळूहळू तुम्ही जर प्रश्न विचारला, न्यूटन वगैरे काय झालेलं नाहीये आणि तुम्ही काय सांगताय की मी जो माझा काय न्यूटन होता डायरेक्ट गाडी इथे थांबलेली, त्यामुळे कुठे टर्न घेतला नाही, कुठे थांबली नाही, कुठे ब्रेक नाही मारला, डायरेक्ट इथं जो ब्रेक मारला. विधानसभा इलेक्शनच्या वेळेसच तुमचा जो युटर्न पेक्षा स्टेट येणार होता तो ते तो का मध्येच का थांबला? नाही, थांबला का नव्हता. गाडीमध्ये मी बसलो होतो पण ते यायला थोडा वेळ लागला. गाडी चालू होती पण थोडी हळूहळू येत होती. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे महापालिकेमध्ये अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ज्याचं चिन्ह तुतारी आहे, आणि अजित पवार यांच्याकडे घड्याळ चिन्ह आहे, हे दोन्हीही एकत्रित निवडणूक लढवण्याच्या बाबतीमध्ये सातत्यानं चर्चा करत आहेत. वंदना चव्हाण, विशाल तांबे, अंकुश काकडे यांची एक बैठक झाली. ती सुभाष जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर, आणि एकत्रित निवडणूक लढवल्याचे फायदे तोटे काय या बाबतीमध्ये अंकुश काकडे यांनी दिलेली ही माहिती. काल काय झालं की आजपासून निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली, नोटिफिकेशन निघालं, अर्ज विक्री, अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली. तेव्हा या गोष्टीला फारसा वेळ लावू नये असं दोन्ही पक्षातील आमच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली आणि त्याप्रमाणे त्यांनी पुण्यामध्ये वंदना चव्हाण राष्ट्रवादी, आपल्या शरद पवार पक्षांकडे वंदना चव्हाण, मी आणि विशाल तांबे, आणि अजितदादांच्या पक्षाकडून आमदार चेतन तुपे आणि त्यांचे दोन्ही अध्यक्ष सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप यांनी एकत्र बसून या संदर्भामध्ये चर्चा करावी. अर्थात ती बैठक आज संपन्न होत असताना आम्ही आमचे पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांना देखील आमंत्रित केलं होतं, पण त्यांना काही तातडीच्या कामासाठी मुंबईला जावं लागलं, त्यामुळे ते आजच्या बैठकीला उपस्थित नव्हते. ते नाराज होते म्हणून ते आता राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. त्यांचा विरोध आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहे. नाही, त्यांचं मत काय असेल ते त्यांनी अनेक वेळेला पक्षाच्या बैठकीमध्ये आमच्या नेते मंडळींकडे किंवा तुमच्या माध्यमांपुढे देखील मांडलंय, पण त्याच्यावरती अजूनपर्यंत अंतिम निर्णय असा कुठलाही झालेला नाही. आजच्या आमच्या बैठकीमध्ये आम्ही दोन्ही पक्ष
एकत्रित निवडणूक लढवावी आणि आमच्या बरोबर जे कोणी येणार असतील, अर्थात आमची पूर्वीची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी आहेच. आता त्याच्यामध्ये जर का दादा येत असतील तर त्यांचं सुद्धा स्वागत करावं, त्यांना सामावून घ्यावं. अशा प्रकारचे आज आमच्या 2 पक्षांची बैठक झाली. संध्याकाळपर्यंत आमची काँग्रेस पक्षाबरोबर बैठक होईल, शिवसेनेबरोबर देखील बैठक होईल आणि अंतिम 4ही पक्ष एकत्र येऊन येणाऱ्या महानगरपालिकेला आम्ही सामोरं जाऊ असा विश्वास आम्हाला आजच्या बैठकीमध्ये निर्माण झाला आहे. युतीतून त्यांनी बाहेर पडावं अशी काही अट तुम्ही ठेवलेली आहे का? ही स्थानिक पातळीवरची बैठक आहे, त्यामुळे स्थानिक पातळीवरची बैठकीमध्ये राज्याच्या नेतृत्वाला किंवा राज्य पातळीवरती काम करणाऱ्या नेत्यांना अट आम्ही घालू शकत नाही. त्या संदर्भातला जो निर्णय आहे तो आमच्या वरिष्ठ पातळीवरती त्या ठिकाणी घेतला जाईल. तुम्ही राष्ट्रवादी पक्ष घड्याळाच्या चिन्हावर लढणार आहे का शरद पवार? आता तसं पाहिलं तर आम्ही 4-5 पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये प्रत्येकाला आपलं पक्ष किंवा चिन्ह हे अतिशय महत्त्वाचं असतं. त्या बाबतीमध्ये अजूनपर्यंत आमचा निर्णय कोणाचाही झालेला नाही. ज्यावेळेला अंतिम यादी फायनल होईल त्यावेळेला मात्र कोणतं चिन्ह घ्यायचं, काय घ्यायचं, एकाच चिन्हावरती लढायचं का प्रत्येकाने वेगवेगळ्या आपल्या पक्षाच्या चिन्हावरती लढायचं, त्याचा निर्णय आत्ता झालेला नाही. आगामी काळामध्ये, नजीकच्या काळामध्ये लवकरच तो होईल. तुमच्या पक्षाचं काय म्हणणं आहे? घड्याळ चिन्हावर लढायला तयार आहात का तुम्ही, का तुतारी चिन्हावरच लढायचे? आता मगाशी मी आपल्याला सांगितलं तेच उत्तर माझं पुन्हा असेल की अजून त्या बाबतीने निर्णय झाला नाही. प्रस्ताव जो होता दोन्ही पक्षाचा, तो प्रस्तावात नेमकं काय काय मुद्दे तुम्ही त्यांना दिलेत किंवा त्यांच्याकडनं तुम्हाला आले? नाही, आज आमची पहिली बैठक झाल्यानंतर आज आम्ही संध्याकाळी दुपारी 4 वाजता आमच्या पक्षाची जी कोर कमिटी आहे त्या कमिटीची आम्ही बसणार आहोत. वंदना चव्हाण, जयदेवराव गायकवाड, रवींद्र माळवतकर, कमल नानी ढोले पाटील, कुमार गोसावी, अशोक बापू पवार, प्रकाश मस्के, विशाल तांबे, बापूसाहेब पठारे, अश्विनी कदम हे आम्ही सगळे बसणार आहोत. आणि आमची जी काय हे आहे स्ट्रॅटेजी किंवा आम्हाला जे काय आमचं म्हणणं आहे ते आम्ही 2 तासामध्ये करू. त्यानंतर मग काँग्रेसशी असेल, शिवसेनेशी असेल, आम्ही चर्चा करूया. महाविकास आघाडीला जर युती मान्य नसेल तर तुमची दोघांची कोणाची? युती असेल का? शिवसेना आणि काँग्रेसला जरी युती मान्य नसेल तर तुम्ही दोघच पक्ष महानगरपालिकेत लढणार का? आमचा प्रयत्न सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा आहे आणि आज जर तर वरती त्यांनी झाले नाही तर आम्ही काय करू असं नाही. त्यांची अजून बैठकच झाली नाही आहे. त्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये जर का त्यांनी काय त्यांचा निर्णय सांगितला की आम्हाला असं मान्य नाही तर मग आम्ही पुढचा निर्णय जो काय करायचा तो आम्ही करू. प्रशांत जगताप म्हणतायत की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मी पक्षाचा राजीनामा देणार. तुम्ही त्यांची नाराजी दूर करणार आहात का किंवा मग काय नेमका पक्षाची भूमिका असणार? त्यांनी राजीनामा देणार असं तुम्ही म्हणता, राजीनामा दिलेला नाही आणि ते आमच्या बरोबर राहतील असा आमचा शेवटपर्यंत प्रयत्न राहील. आमचे वरिष्ठ नेते आदरणीय पवारसाहेब असतील, सुप्रियाताई असतील, ते त्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्याशी चर्चा करतील आणि प्रशांत जगताप या निवडणुकीमध्ये आमच्या बरोबर राहतील अशी आम्हाला निश्चित आशा आहे. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन संपादकीयमधून मी डॉक्टर शैलेश गुजर. दररोज गेले 10 दिवस झाले पुणे शहरामध्ये, शहराच्या राजकारणामध्ये पक्षनिहाय खळबळ आपल्याला दिसून येते. यामध्ये 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, 2 शिवसेना पक्ष, 1 भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस याच्यामधले आयाराम गयाराम ही जी 1970 पासून 80 पर्यंतची शब्दावली होती ती पुन्हा वापरली जाते. आज एका पक्षात असणारा माणूस उद्या दुसऱ्या पक्षात जातो, काही आश्वासनांची पूर्ती करण्याकरता जात असतो आणि हे आश्वासनांची पूर्ती होऊन ते भविष्यात तिथेच राहतील का हाही प्रश्न असतो. पण सध्याच्या अवस्थेमध्ये प्रत्येक पक्षाला जिंकणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे जिंकणारा उमेदवार आपल्या पक्षात यावा असं सगळ्याच पक्षांना वाटतं. 165 उमेदवार काँग्रेस पक्ष उभा करेल का असं प्रश्नचिन्ह नेत्यांना पडलेलं आहे. तथापि अजून निवडणुकीचे अर्ज भरायचे दिवस सुरू झालेले आहेत, अंतिम दिवस लांब आहेत, पण त्याच्यामध्ये कोण बसणार, कोण अर्ज मागे घेणार आणि 165 उमेदवार प्रत्येक पक्षाचे किंवा युतीचे, आघाडीचे येणार का हाही महत्त्वाचा प्रश्न पुढील 2-3 दिवसामध्ये ठरेल. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.